जय हरी विठ्ठल. आता येत आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीसाठी आपल्याला लागणारं साहित्य पूजेसाठी आपण घरी पार्थिव शिवलिंग कसं बनवायचे मातीपासून मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं. ते आता आपण पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू अगोदर आपल्याला छानपैकी असं दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे. एक मातीचा दिवा, एक तांब्याचा किंवा पितळी दिवा आणि पाणीसाठी आपल्याला कलश लागणारे तांब्याच्या, पितळीच्या, काही फळं असे 5 प्रकाराचे फळं घ्यायचे आहेत आपल्याला. केळी, सफरचंद, ककडी असं काही आपल्याजवळ जे 5 प्रकाराचे फळं राहिले ते घ्यायचे आहेत. आणि दही, तुपासाठी, पंचामृतसाठी आपल्याला छोटे छोटे असे कळस घ्यायचे आहेत. इथे मी महाशिवरात्री पूजेसाठी लागणारे साहित्य: सुपारी, कमलगट्टी, काळी मिरी, शहद. पंचामृतसाठी आपल्याला लागणारे शहद, दूध, साखर, पंचमेवी, रोली, मोली, धूपबत्ती, अगरबत्ती, इत्र, माचीस आणि माता पार्वतीसाठी शृंगाराच्या सामीन ओटी भरण्यासाठी इथे मीने तीळ घेतलेले आहेत, गंगाजल आणि आपल्याला अष्टगंध घ्यायचे, चंदन घ्यायचे आणि आपल्याला इथे काळे तीळ घ्यायचे. पूजेसाठी तांदूळ, चंदन, लाल चंदन, पिवळे चंदन, जनेऊ घ्यायचे 2. एक गणपतीसाठी आणि एक शिवासाठी डाळ घेतली इथे मीने. असे आपल्याला 5 प्रकाराचे पंचामृतचे साहित्य घेऊन जायचे. गंगाजल, 5 फळं. घरी आपण शिवलिंग मातीचे बनवले त्यासाठी आपल्याला घरी लागणारं बेलपत्र, फुलं, छोटे मोठे काही आपल्याला लागणारं साहित्य, माचीसही, अशी भरपूर काही वस्तू सामान आपण घरी शिवलिंग बनवून घरच्या घरी कशी पूजा करायची याचेही व्हिडिओ मी आणणार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर रुक्मिणी सादगीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करावे.